सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणारे माता पिता बंधू भगिनी आणि माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांनो, आज मंचर नगर पंचायत जी स्थापन झाली त्याचा दिनांक आहे 29/11/2021. मला ही तारीख तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगावीशी वाटते, कारण की येत्या 2 दिवसांनीच 4 वर्ष होतील मंचर नगर पंचायत स्थापन होऊन. आज मला जेव्हा योग आला वाड्या वस्त्यांवरती फिरण्याचा, तेव्हा मला समजलं की हे जे सतत सांगतात की 11 कोटीचा निधी आलाय, तर मला हे प्रत्यक्षात दिसत नाहीये. जे भरीव काम 100 कोटी दिसायला पाहिजे ते अद्याप मला काही कुठे दिसत नाही. तर हे मला जे करायचं आहे, हे सगळ्यात मूलभूत गरजा आतापर्यंत लोकांपर्यंत अजिबात पोहोचलेल्या नाहीयेत. त्याच समवेत मला जे करायचं आहे ते सगळ्या सुविधा, म्हणजे जे असेल शिक्षणाचा प्रसंग असेल, शिक्षणाच्या सुविधा मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्याच्यासाठी आपण आपल्या नगरपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा घेऊन त्याच्यासाठी खूप काही वेगळ्या गोष्टी करू शकतो. आपले कोर्सेस जे काही असतील ते, त्याच्यानंतर ना आपल्याला मागच्या वर्षीचा म्हणजे 2023-24चा जो रेव्हेन्यू आहे मंचर नगरपंचायतीचा, तो आहे 3,85,00,000. पण अद्यापही महिलांसाठी मध्यवर्ती ठिकाणी कुठेही स्वच्छतागृहाची निर्मिती नाही आहे. तर हाही एक भेडसावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. माझा तोही प्रयत्न असेल की मध्यवर्ती ठिकाणी कुठेतरी आपण महिलांसाठी व पुरुषांसाठी एक सेपरेट स्वच्छतागृहाची निर्मिती करू शकू. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, परवाच आमची प्रभाग क्रमांक 10 मध्ये फेरी झाली. तिथे साठलेलं पाणी होतं, दुर्गंधी होती, मच्छर होते, तर त्याने आरोग्याची हानी होती, आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. तर त्याच्यामध्येच आपला जो नगरपंचायतींचा ऍक्ट आहे 1965चा, ज्याच्यामध्ये एक कलम आहे, प्रकरण 15 आणि कलम 220, त्यामध्ये त्यांनी तिथे स्पष्टता सांगितलं आहे की जो पब्लिक हेल्थ आहे ती नगरपंचायतीची जबाबदारी आहे. पण अद्यापही एवढा रेव्हेन्यू होऊनही अद्यापही अशा गोष्टींवरती कुणी बोलतच नाहीये, कुणी ऍक्शनच घेत नाहीये. तर हे सगळं, हे जे आपले पैसे आहेत, हा कर रूपी जो जमा होतोय नगरपंचायतीमध्ये, हे आपले सगळ्यांचे पैसे आहेत. पण अद्यापही आपल्याला ज्या सुविधा पाहिजे आहेत, ज्या मूलभूत गरजा पाहिजे आहेत, त्याही आपल्यापर्यंत अद्याप पोहोचत नाहीयेत. तर माझा हा प्रयत्न असेल की हे जे पैसे आहेत ते तुमचे आमचे सर्वांचे आहेत. या एका पैशाचा हिशोब देण्यासाठी नगर अध्यक्ष पद जे असतं हे बांधील असतं. ह्याच्यासाठीच मी थोडासा अभ्यास करत होती नगर परिषदांचा, नगरपंचायतांचा. तर फार लांबची नाही, नाशिक जिल्ह्यामध्येच आपलं निफाड तालुका आहे, तिथली एक नगरपंचायत आहे पिंपळगाव बसवंत नावाची. त्यांनी डिजिटल बोर्ड्स ठिकठिकाणी लावलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी तिमाही रिपोर्ट, 6माही रिपोर्ट असे लोकांपुढे प्रस्तुत केले आहेत, किंवा कुठला प्रकल्प चालू आहे, किती निधी बाकी आहे, हे सगळं ते ठिकठिकाणी त्या डिजिटल बोर्ड्सवरती डिस्प्ले करतात. तर असं काही आपण आपल्या नगरपंचायतीमध्ये करू शकतो, राबवू शकतो. त्यानंतर प्रश्न राहिला पारदर्शकतेचा. जर एवढा निधी येतो आहे तो लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, तर कुठेतरी मधल्यामध्ये भ्रष्टाचार होतो हे तर नक्कीच. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये आणि आपल्यामध्ये, म्हणजे नगराध्यक्षाचं पद आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं, प्रशासनामध्ये पारदर्शकता असणं हे फार महत्वाचं. मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की नगराध्यक्षाचं जे पद आहे ते खूप जबाबदारीचं पद आहे, आणि माझ्यासाठी हे नगराध्यक्षाचं जे पद आहे ते लोकांमध्ये आणि प्रशासनामध्ये एक बांधण्याचं काम करणार आहे. तर माझी तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती असेल, येत्या 2 तारखेला तुम्ही मशाल व तुतारी ह्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला साथ द्यावी. त्याच्यामुळे आम्ही प्रामाणिकतेने तुमची सेवा करू शकू. धन्यवाद.